अनिल दळवी हाही एक उत्तम खेळाडू आहे. तोही गेले 2 दशक या मुंबापुरीमध्ये विविध टीमच्या माध्यमातून खेळत असतो. संघर्ष स्पोर्ट्स क्लबला नेहमीच त्याचे सहकार्य आणि मार्गदर्शन असतं. त्यामुळे मामा भाच्याचं जे काही समीकरण आहे ते आपल्याला बघायला मिळेल नक्कीच. महत्वाच्या खेळाडूंना काही मार्गदर्शन करताना दिसतात ग्राउंड मध्ये. अनिल दळवी यांनी गेले 6 मधले 6 सीझन पैकी 2 सीझन हे फायनल जिंकलेले टीम मध्ये होते. ते स्वतः होणार असता त्यांनी फायनल जिंकली होती. प्लीज आहे पहिला सामना, पहिली मॅच, पहिला बॉल बघू काय होत आहे. एक चांगला खेळाडू, चांगला बॉलर मैदानात आलाय. अजिंक्य सपकाळ असा एक अष्टपैलू खेळाडू जो मुंबापुरी टेनिस बॉल क्रिकेट, डब्बल बॉल क्रिकेट, काउंटी क्रिकेट तसंच बॉक्स अशा अनेक क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असतो. आणि त्यांच्या समोर या ग्राउंड मध्ये गेले 1 दशक खेळाडू म्हणजे अमोल बिडवे हा गोलंदाजी करतोय. त्याला ह्या ग्राउंडवरची प्रत्येक गोष्ट माहित आहे. त्यांच्याकडे बघून आम्ही क्रिकेट खेळायला शिकलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रिकेट बघितलं, बाहेर खेळतो, आजही खेळत राहू. चला सामन्याला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गणपती बाप्पा ओरिया. हलका हाताने टटवलेला चेंडू. 1 बॉल 1 रन. आणि गोलू हलक्या हाताने
सामना पुढे सरकवतोय. 1-2 बॉल 2 रन. घात झाला. मोठा खेळाडू रनआउट झालाय. अनिल डावलेला धक्का. एक मोठा खेळाडू बाद झाल्यावरती नक्कीच संघाला धक्का बसलाय. कारण की अजिंक्य आउट होणं हे संघाला परवडणारं नाहीये आणि रनआउट तर ही आत्महत्याच म्हणता येईल. क्रिकेट मधली जी आत्महत्या म्हणता येईल ती हीच होती. हातातला रन नव्हता. बॉक्स क्रिकेटचं हेच एक खासियत आहे. तुमचा प्रत्येक बॉल आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. आता धावसंख्या झाली आहे 3 बॉल 2 रन. आता स्वतः संघ मालक आणि कॅप्टन अनिल दळवी आलेले आहेत. एक डिक्लेअर रन. गोलूवरती बऱ्याच दिवसानंतर प्रेशर दिसतंय मला. कारण की एक चांगला खेळाडू जेव्हा त्यासोबत आउट झालाय आणि एक चांगला फटका. गटा क्षेत्ररक्षण पण सिंगल 1 रन. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो या मध्ये 2 रन काढणं म्हणजे खूप कठीण आहे. आणि हा टॅप हातात रन. ओव्हर 1 वर अंतिम संघाची धावसंख्या होते 5 रन. अनंत कास्टर्स यांनी आता दुसऱ्या वर्षी जी आता जबाबदारी दिली आहे ती प्रतीक शिंदे यांना. हा एक उत्तम खेळाडू आहे. आणि बॉल डॉट. आणि वाचला. आता पुन्हा धक्का बसला असता. बॉल जर पकडला गेला असता आता पुन्हा धक्का बसला असता आणि हा धक्का आणि एव्हेंजर्सला परवडला नसता. प्रतीक याची उत्तम गोलंदाजी स्टंप टू स्टंप. आणि हा बॉल डॉट. पंचांचा निर्णय नट आउट आहे. संघ काहीसा ढासळतोय पण 2 वर बाकी आहे. हे क्रिकेट आहे. काय होऊ शकतं काय नाही हे थोड्या वेळातच कळेल. गोलूकडे ती क्षमता आहे. लगातार बाउंड्री मारण्याची क्षमता गोलूकडे पण आहे. आणि चांगला फटका. थ्रो. तनिष याचं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मोठा फटका आलाय पण चैतन्यसारखा एक उत्तम खेळाडू आणि क्षेत्ररक्षक मागे असताना बॉल जाईल याची थोडी शंकाच वाटते. आणि हा गोलूचा प्रत्येक बॅट बॉल हा त्याचा उत्तमरित्या पीक करतोय. जो तो बॉल त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे. अजिंक्यनंतर त्यांनी संघाची धुरा आपल्या हातात घेतली आहे.
आणि ललवाचा चेंडू गोलूला लॉलीपॉप सारखा वाटला होता, पण आनंद बिर्वे यांनी आपल्या शरीराने अडवलेला आहे. ती खासियत आहे. गुगली बॉल खूप उत्तम. पंचांकडे खूप मोठी अपील, पण पंचांनी अपील धुडकाडलेली आहे. अनिल दळवे यांच्यावरती सर्वी धुमाधुवार म्हणता येईल. आपल्या बॅटिंगवर रन बनवतील. आणि हा टॅब अनिल दळवे यांचीच खासियत आहे. पायाखालचाही टॅब ते सीमारेषे पार घालू शकतात. ही त्यांची ताकद आहे, ही त्यांची खासियत आहे. आणि हा गोलही मारला आणि हे रनआउट. गोलू उत्तम खेळ होता, पण त्याला रनआउट होऊन मागे यावं लागेल. आता स्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे असा वैभव आता आलाय. आता बहुतेक आम्हाला असं वाटतंय धावसंख्येला वेग मिळेल, कारण की वैभव गेल्या वर्षी गेल्या सीझन मध्ये लगातार 4 चौके मारून आपल्या संघाला बॉल जर बॉल थोडासा बाजूने गेला असता तर नक्की सीमारेषेच्या पार गेला असता. आनंदालाही माहित आहे. आणि आनंद बिर्वे जोश मध्ये हात त्यांचा जोश त्यांच्या संघाला बहुतेक फायनल पर्यंत घेऊन जाऊ शकतो, कारण की त्यांना माहित आहे या ग्राउंड मधला कोणता चेंडू कसा टाकायचा, कोणत्या दिशेला टाकायचा. गेले 2 दशक ते या ग्राउंड मध्ये खेळतात आहे आणि दोन्ही भाऊ सक्के भाऊ एकाच टीम मध्ये आहेत. आणि मला आनंद बिर्वे यांच्या टीम मध्ये सगळे स्फोटक खेळाडू आहेत. चिंब्यासारखा उत्तम स्फोटक खेळाडू आहे. तसेच आनंद बिर्वे स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांचा भाऊ अमल बिर्वे ही एक उत्तम बॅटिंग मधला माणूस आहे. आता अनिल दळवे यांच्या खांद्यावरती सगळी धुरा. त्यांनाच शेवटचे सगळे ओव्हर उभं राहायचं आहे. 4 ओव्हरचा हा सामना राहील. सिंगल रोहनला त्याचा रोल माहित आहे. अनिल दळवी सारखा एक उत्तम खेळाडू समोर असताना तो मारायची रिस्क घेणार नाही. आणि वाचला. एक तर हा झेल सुटलाय, नाही तर हा चौका वाचलाय. बाउंड्रीच्या दिशेने हा बॉल गेला होता. एक कोणी अडू शकतो. चैतन्यचे 3 बॉल तरी अजून चांगले चाललेत. आणि अनिल दळवी यांच्या संघातील 4 खेळाडू हे रनआउटच आऊट झालेले आहेत. याला माहित आहे की ह्या रनची खासियत की एक रन हा किती महत्वाचा आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होत आहे की
आनंद बिर्वे यांच्या टीम मध्ये ह्या प्रीमियर लीग मधला सर्वात लहान खेळाडू म्हणजे 12 वर्षांचा रुद्रांश शिंदे हा खेळतोय। हे बघून मला खरंच खूप आनंद वाटतोय की आमचा क्रिकेट काय उंचीला चाललंय। श्रवण हा एक यंग प्लेअर पैकी चांगला खेळाडू आहे। त्याला माहित आहे काय खेळायचंय काय नाही। आणि नो चेंडू आणि एक सिंगल रन। फाऊल केलाय, पनिशमेंट मिळणार आणि ती पनिशमेंट रनाच्या मार्फत मिळणार। म्हणजे आता आहे आणि गॅप मध्ये मारला चेंडू, सिंगल रन। धाव संख्या झालेली आहे 19 आणि आनंद बिर्वे यांना जिंकण्यासाठी 20 रनची आवश्यकता। त्या प्रकारात आनंद बिर्वे यांच्या टीम मध्ये जे खेळाडू आहेत मला वाटतं हे काहीसं सोपं असं आव्हान वाटतंय, पण शेवटी क्रिकेट आहे। प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक प्लेअर महत्वाचा आहे। सामना कधी पलटू शकतो। या ग्राउंड मध्ये एक बॉल एक होताना मी बघितले आणि एक बॉल 6 ही मारताना मी बघितलंय। त्यामुळे क्रिकेट आहे, काय होईल सांगता येत नाही। चिन्मय सारखा मुंबापुरीत उत्तम क्रिकेट खेळणारा व्यावसायिक क्रिकेटर चिन्मय पालांडे हा मैदानात उतरताना आनंद बिर्वे यांच्या टीम मधून आनंद बिर्वे यांच्या चेहऱ्यावरती हास्य कमी धावात त्यांना रोखण्याचं त्यांचं काम होतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय। आता सगळी धुरा ही त्यांच्या फलंदाजांवरती आहे। प्रतीक शिंदे सारखा उजाळून आलेला खेळाडू, चिन्मय पालांडे सारखा व्यावसायिक खेळाडू जो आता मैदानात उतरले। बघूया दोघांची पार्टनरशिप कशा रीतीने आपल्या संघाला विविध दिशेने घेऊन जाते। सामन्याला विलंब होता कामा नये। बरेच सामने खेळवायचे आहेत। हा पहिलाच फ्रेश सामना आहे। असे अजून 6 सामने बाकी आहेत। या संघर्ष स्पोर्ट्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळवले जाणारे सगळे सामने हे साखळी पद्धतीचे असतील। हा पहिला सामना आहे, याच्यानंतर दुसरा एक सामना होईल। त्यांचा विश्वास आहे की तो नक्कीच काहीतरी चमत्कार घडवेल। चला सामन्यात सुरुवात। चिन्मय तो अजिंक्य आणि वाचला चिन्मय वाचला। जर हा झेल हा बॉल जर अनिल दळवी यांनी पकडला असता तर काहीतरी सामन्यात मजा आली असती। चिन्मयला मिळालं जीवनदान, तो नक्कीच सारथी करेल। सनी सारखा चपळ खेळाडू असताना चिन्मयला काही टेन्शन नाही। तसंच मला सांगताना खूप आनंद होतोय जसा गेल्या आनंद बिर्वे यांच्यात आणि पुन्हा फील्डिंग मिस्टेक। अनिल दळवी स्वतः संघ मालक आहेत, स्वतः कर्णधार आहेत, यांच्याकडून चुका होत आहेत। ह्या चुका करून चालणार नाही, विजय असा मिळणार नाही। प्रत्येक संधी चांगला फटका 3 रन। तर मला सांगायला खूप आनंद होतोय की या प्रीमियर लीग मध्ये चिन्मयला जर सूर गवसला नाही, पण जर चिन्मयला जर सूर गवसला तर हे रन एकाच ओव्हरमध्ये होतील।
हे प्रेक्षकांनाही माहित आहे. आणि हा चांगला फटका. सर्वात जास्त प्रीमियर लीग आणि वयस्कर खेळाडू मध्ये आमचे लाडके काका त्यांच्या ज्या तरुणपणात जे क्रिकेट खेळलं ते अजून ते अनुभवत आहेत आणि गेले 6 सीझन ते कोणत्याही टीम मध्ये असतात पण स्वतःचा 100% देत असतात. त्यांचा खरंच मंडळाकडून आभार. आणि आता गोलू देतोय गोलू. मी म्हटलं होतं जरी काकांचं वय झालं असलं तरी क्रिकेटवरचं प्रेम मोठं आहे. ते आजही फिट आहेत. हा जर जे चिटकला असता तर जल्लोष झाला असता आणि अनिल यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला असता. पण अजून मॅच गेली नाहीये. मॅच फिरू शकते. चांगले गोलंदाज अजून बाकी आहेत. झाला 6 धावा. आणि मोठा फटका आलाय. अजिंक्याचा उत्तम असा क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा बॉल पकडलाय पण रन आणले. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 8. 4 चेंडू धावसंख्या 8. आणि मोठा फटका अडवलाय. स्वतःच्या संघासाठी 100% देणारा आमचा गोलू हा आम्हाला मैदानात दिसतोय. नक्कीच तो यश खेचून आणू शकतो. ही त्यात ताकद आहे. पाचीच्या 5 बॉल गोलूने उत्तमरित्या टाकलेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 10. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली 10. चेंडू 10 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 रनची आवश्यकता. बघू आता हे श्रवण ही एक उभरत्या सितारा म्हणता येईल. त्याच्या वयोगटातला हा उत्तम एक खेळाडू आहे. आणि मारला षटका. अंश चुकी झालेली पण चुकी सांभाळली. जर चुकून बॉल त्या पायाला लागून गेला असता तर बाउंड्री मॅच संपली असती. चिन्मय अजून क्रीज वरती उभा आहे. आणि फटका लागलाय. सरीत सारखा खेळाडू बाद. मी म्हटलं होतं बॉल डॉट मॅच जिंकणार. या ग्राउंड मध्ये 24 बॉल 24 होणं ही मुश्किल आहे. आणि आता धावसंख्या झालेली आहे 11. आणि बॉल रोहनची उत्तम एक चांगला असा क्षेत्राचा रोहनचं अमोल बिर्वे. डॉक्टर अमोल बिर्वे फलंदाजीसाठी उतरलेत. आपल्या भावाच्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी स्वतः चेंडू चुकी झालेली आहे. आणि चुकी झाली आहे. चुकीचं फळ हे तुम्हाला नाही मिळणार.
या स्टेजला येऊन चुकी करून चालणार नाही. धावसंख्या 14. धावसंख्या 14. 2 नी वाढ. 2 मिनिट 6 हवेत. उत्तम खेळाडू आज. आपल्याला माहित आहे बॉल किती झाले आहेत. आणि मी म्हटलं होतं की जर ती टिकून राहिला तर 50 रन मारू शकतो. ही त्याची ताकद आहे. आणि हा कालचा सामना एकतर्फी विजयाच्या दिशेने चिन्मयने घेऊन गेलेला आहे. आनंद बिर्वे यांचा विश्वास त्याने सार्थक केलेला आहे. आणि बॉलरनी श्रवणनी आणि म्हटलं होतं पहिला विजय आलाय. आनंद बिर्वे विजयाच्या दिशेने आपला रथ घेऊन चाललेत. आणि पहिला पराभव कोण झालाय? एव्हेंजर्स अनिल दळवी यांचा पराभव झालेला आहे. पण घाबरू नका, संधी येणार. तुम्हालाही संधी आहे. अजून तुमचे 2 सामने बाकी आहेत. जर 2 सामने तुम्ही जिंकलात तर तुम्हीही फायनल येऊ शकता. आनंद बिर्वे यांचा विजय रथ रोखण्याची जबाबदारी आता बघू कोणावरती येते. आणि आता पुढील सामना सुनील गावण वर्सेस महेश वाघ. दोघंही अष्टपैलू खेळाडू आहेत. पुरा मुंबई पुरीमध्ये खेळत असतात. या जेजू हॉस्पिटलच्या आवारात त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. गेले अनेक दशक ते खेळताना आपल्याला दिसले. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी यंग पिढी आहे ती कसे खेळते हे बघायला